शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा बांधवांसाठी एक अतिशय मोठी, दिलासादायक आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या, कारण जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 1,892 कोटी 61 लाख रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आलेला आहे। आज तुमच्यासाठी सरकारकडून ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी मिळालेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पाहत रहा, कारण अनेक दिवसांपासून ज्या पीक विम्याची वाट सर्व शेतकरी बांधव पाहत होते, अखेर त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता प्रत्यक्ष पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आत्तापर्यंत फक्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळत होत्या, आज येईल उद्या येईल, पण प्रत्यक्ष खात्यावर पैसे येत नव्हते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ आणि नाराजी वाढली होती। आता मात्र सरकारकडून स्पष्टपणे माहिती देण्यात आली असून बँकांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही माहिती स्पष्ट शब्दांत सांगितलेली आहे। त्यांनी सांगितले आहे की पीक विम्याचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सरकारकडून आता जोरात सुरू करण्यात आलेली आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही रक्कम मिळत असल्यामुळे शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे। तसेच पुढील शेती नियोजनासाठी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम फक्त एका वर्षापुरती मर्यादित नसून 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षांतील थकीत पीक विम्याची संपूर्ण रक्कम एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। राज्यात ही प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये राबवली जाणार असून 121 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना या 3 टप्प्यांत पैसे मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। लाखो शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। सरकारने अधिकृतपणे जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत आहे का हे नक्की तपासा। जर पहिल्या टप्प्यात नाव नसेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात नाव असण्याची शक्यता आहे। तुम्हाला कोणत्या टप्प्यात पैसे मिळणार हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे उगाच चिंता करू नका। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी पीक विम्याची रक्कम 100% पूर्ण दिली जात आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंच्या सूचना तुम्हाला दररोज मिळत राहतील। सरकारने जसे जाहीर केले होते तसेच आता प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यासाठी महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ICICI बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक अशा अनेक बँकांची निवड करण्यात आलेली आहे। फक्त एकच काम तुम्हाला करायचे आहे, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे नक्की तपासा। जर आधार लिंक नसेल तर त्वरित लिंक करून घ्या, कारण सरकारने स्पष्ट सांगितले आहे की DBT म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणासाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे, अन्यथा कोणतेही सरकारी पैसे खात्यावर जमा होणार नाहीत। आता पिकानुसार किती पैसे मिळणार ते देखील पाहूया। ऊस पिकासाठी 40 ते 50 हजार रुपये, ज्वारी पिकासाठी 18 ते 25 हजार रुपये, हरभरा पिकासाठी 42 ते 50 हजार रुपये, तूर, कापूस, मका, भुईमूग, सूर्यफूल आणि इतर अनेक पिकांसाठी देखील सरकारने ठराविक रक्कम निश्चित केलेली आहे। जे शेतकरी पीक विमा भरलेला आहे त्यांना 100% रक्कम मिळणार आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्हे पाहूया। चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नांदेड, बीड, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत। जर 2025 मध्ये तुमचा पीक विमा अजून खात्यावर जमा झाला नसेल तर 10 ते 20 तारखेपर्यंत थोडी वाट पाहणे आवश्यक आहे। कधीही पैसे क्रेडिट होऊ शकतात, त्यामुळे खात्याला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, जेणेकरून SMS द्वारे त्वरित माहिती मिळेल। अशाच शेतीविषयक सर्व योजना, अपडेट्स आणि दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यांच्या याद्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।